कॅश प्राइज आहे मारुती चोरगे सर यांच्या वतीने, याची देखील आपण दक्षता घ्या. मॅचचा सुरुवात होईल. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला आहे. पहिलं षटक गोलंदाजी मार्गवरती आपण चर्चा करत आहोत. विजय रेटरेकर आहे डावकुरे हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू आणि पहिले षटक हाताळताना पहिला बॉल चांगला टाकलाय. हॅलो, पंच 2 मिनिटं सामना थांबवा आणि आयोजक कमिटीला विनंती असेल, जे स्कोरर आमच्यापर्यंत तुम्ही पाठवताय दुसरा स्कोरर आल्याशिवाय पहिल्या स्कोररने त्यांची जागा सोडू नये, कारण की मॅच सुरू आहे आणि स्कोरर गैरहजर आहेत. आयोजक कमिटीला विनंती असेल, स्कोरर पाठवा प्लीज. ओके, मॅचला सुरुवात करूया. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना फलंदाज अभिजित आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला सचिन. षटक क्रमांक पहिलं विजय रेटरेकरांच्या नावी. बॉल क्रमांक दुसरा. मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलेला फटका, क्षेत्ररक्षकाचा बॉल अडवण्याचा अंदाज चुकला आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. सरळ 4 धावांसाठी सत्र क्रमांक 1 चा पहिला चौकार. त्याचबरोबर पहिल्या मॅचचा आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करूया. एमवी टायगर्स विपक्ष साई दत्त वॉरियर्स. या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे निलेश, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. 30 धावांचा झुंजार खेळ केला होता आणि त्या खेळाचं कौतुक आपण करूया आणि त्यांनाही आपण या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार प्रदान करूया. टप्पा पडल्यानंतर हाई बॉल थोडासा खाली राहिला होता, बॅट वरतून आली. लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव आहे असं पंच या ठिकाणी कळवत आहेत. धावसंख्या पाहता जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 5 धावा बिनगडी बाद अशी स्थिती आहे. तुम्ही पाहताय दादा बॉयज विपक्ष टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ अशी लढत आहे. टीम दादा बॉयजने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा महत्त्वपूर्ण एक निर्णय घेतला, परंतु टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळने सांगितलं की आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंग घेतली असते. म्हणजे टॉस जर पाहिला ना तर दोन्ही संघाच्या मनासारखं टॉसमध्ये घडलं, परंतु प्रत्यक्षात मॅचमध्ये काय घडेल याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. एका बाजूला सय्यदवाडीचे विजय रेटरेकर. ओव्हर नंबर 1. बॉल आला, त्याला सन्मान दिला, बॅटचा चेहरा फक्त बॉलला दाखवला आणि हलक्या हाताने एक धाव सिंगल या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केली. हा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. पहिल्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार डावकुरे हाताचे खेळाडू निलेश यांना आपण प्रदान केला. धावसंख्या आहे आता धावफलकावरती तब्बल 6 धावा आणि 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला अभिजित यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आला जो 4 धावांचा होता. सचिन बॅटिंग करतात 1 वरती आणि शेवटच्या इथून पुढे 2 बॉलचा खेळ बाकी. हाई बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहेत. गवतातून पाण्यातून चिखलातून मार्ग काढला आणि शेवटी बॉलपर्यंत पोहोचले आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. तुम्ही पाहताय, अनुभवताय 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3. षटकातला शेवटचा बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट विजय रेटरेकर. नवी मुंबई आणि 32 शिराळा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू. एका बाजूला आपण चर्चा करतो ही आक्रमक जोडी अभिजित आणि सचिनची मैदानाच्या आतमध्ये. फटका जबरदस्त खेळलाय. या बॉलची कहाणी फटका होता. फलंदाज सचिन यांचा तुफानी बॉल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे तब्बल 6 षटकार. काय फटका होता, जबरदस्त फटका, अप्रतिम, लाजवाब, सुरेख. फुलटॉसला अगदी योग्य न्याय दिला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या 13. 0 गडी बाद. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. बॅकलिफ्टचा योग्य वापर केला, टायमिंग प्रॉपर केला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. बॅटिंग करताना फलंदाज सचिन यांनी 6 धावांसाठी. पहिल्या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर विजय रेटरेकर यांनी चांगली केली, परंतु या षटकाचा शेवट बॅटिंग करताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळने चांगला केला, कारण शेवटच्या बॉलवरती आला तो षटकार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. धावसंख्या 13. गोलंदाजीमध्ये बदल केलेला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केलाय. एका बाजूला अभिजितची आपण चर्चा करतोय. 4 बॉल फेस केले, 5 वरती बॅटिंग करतायत. सचिन 2च बॉल खेळले, 7 वरती बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 2 साठी आता जो पर्याय निवडलाय दत्ता बांबवडे. ओव्हर नंबर 2.
उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर हर्षल काळोखे यांच्या हातामध्ये विसावतोय बॉल. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आला तो डॉट. पहिला बॉल चांगला टाकला. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर गेला. डॉट. वेळेच्या अचूक त्या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही आणि हर्षल काळोखे पुन्हा एकदा बॉलच्या खाली आले. धक्का क्रमांक आता पहिला लागला बॅटिंग करताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला आणि फलंदाज इथे अभिजित माघारी. फटका खेळायला गेले परंतु वेळेच्या अचूकता साधता आली नाही. 6 बॉल खेळले, 5 जबा बनवल्या. हा तो फटका होता जो फसला बॅटिंग करताना फलंदाज अभिजित यांचा. वेळेच्या अचूकता साधता आली नाही आणि त्यानंतर हर्षल आले. त्यांच्या हातामध्ये विसवला बॉल. धावता झेल त्यांनी पकडला. धक्का क्रमांक पहिला लागला. दादा बॉयज या टीमला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे. गोलंदाजी करताना दत्ता यांनी. एक चांगले ऑलराऊंडर आहेत परंतु जमेची बाजू कोणती आहे तर बॅटिंग करताना मैदानाच्या आत में सचिन आहेत. एका बाजूला मानेवाडीचे सचिन माने आहेत ज्यांची बॅट आज सळपली. चांगली बॅटिंग केली. सोबतील आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सूरज येत आहेत. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला दत्ता यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली आतापर्यंत 2 बॉल टाकले, एकही धाव खर्च केली नाहीये. एक गडी गारद केलाय. बॉल आपटलेला बॉल. वेळेच्या अचूकता हा फार महत्वाचा घटक आहे क्रिकेटमध्ये किंवा आयुष्यामध्ये, कारण एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे वेळेच्या अचूकता, एखादा बॉल आलाय कसा, त्याला टोलवायचा कसा, याचा योग्य अंदाज बांधून वेळेच्या अचूकता तुम्हाला साधावी लागते. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट. आणि हाही फटका पाहिला तर वेळेच्या अचूकता साधता आली नाही परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कमालीचं षटक दत्ता हाताळत आहेत. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. लाईन मिस करून बसले. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. या बॉलची धाकता होती. गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता आपण पाहत आहोत, भेदकता पाहत आहोत. ही धाकता होती डॉट बॉलची. आला तो डॉट. ऑन साईडला बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून बॉल चाललाय. पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षक येतील का? हो, आलेले आहेत. बॉलची फेकी करतील परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकणार नाहीत. धावसंख्या आहे धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत आतापर्यंत धावा 16. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. ओव्हर नंबर 2 मध्ये आतापर्यंत किती बॉल झालेले आहेत तर 5 बॉलचा खेळ झाला. हा शेवटचा बॉल आहे षटकातला. आई मैदानाच्या डाव्या बाजूला क्षेत्ररक्षक होते. जाळं विणलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. फेक कोणत्या एंडला, स्ट्रायकर एंडला केली आहे परंतु तिकडेही फलंदाज आता बचावलेले आहेत. 2 वेळा संधी आली परंतु दोन्ही वेळा संधीचं सोनं क्षेत्ररक्षकांना करता आलं नाही. या बॉलच्या पाठीमागे मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि बॅटिंग करताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने बनवलेले आहेत धावा. त्या धावा आहे तब्बल 17. हा तो फटका होता सचिन माने यांचा जो फसला होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. यस नो यस नो या प्रयत्नामध्ये कॉल दिला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले. अशी परिस्थिती एक वेळ आली आणि त्यानंतर मात्र एका फलंदाजाने पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला जाऊन ते पोहोचले. बॉल बचावले. टीमने घेतला मोकळा श्वास. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 17, एक गडी बाद. कारण सचिन माने यांची विकेट फार महत्वाची आहे. सूरज यांना आज चांगला खेळ करावा लागेल. या जोडीला चालावं लागेल. पहिल्या विकेटसाठी आपण चर्चा केली की अभिजित लगेच माघारी गेले. मोठा खेळ त्यांना आज करता आला नाही परंतु एका बाजूला आज मोठ्या अपेक्षा असतील सचिन माने यांच्याकडून कारण त्यांनी 5 बॉल खेळले, 10 त्यांनी बनवलेले आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती केलाय बदल. किरण बांबवडेकर ओव्हर नंबर 3 ची धुरा सांभाळतील. गोलंदाजी मार्क वरतून तयार. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. फ्रंट फुट नो बॉल या ठिकाणी पंच कळवतायत आणि सांगतायत की आता हा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजांना हाताळावा लागेल कारण यानंतरचा बॉल असणार आहे तो फ्री हिट. आज नामवंत पंच या स्पर्धेला 32व्या रबर बॉल प्रीमियर लीगला आपण पाहत आहोत. 70-70च्या स्पर्धा किंवा खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये आपण पाहतो शशी साटम सर, रमाकांत पवार सर, शुभ्रा मोहिती सर यांची पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर 1 फ्रॉम दी ओव्हर असंही सांगितलेलं आहे. म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलाय. हा फ्री हिटचा बॉल.
चाबूक स्ट्रोक खेळलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान सचिन यांचा टीम साठी 6चा लगान. बॉल सीमा पार. येतोय तो षटकार. शरीरापासून दूर असणाऱ्या बॉल वरती चाबूक जसा ओढावा ना तसा या बॉलला खेळलाय आणि चाबूक स्ट्रोक सचिन यांच्या बॅट मधून 6 धावेंसाठी चाललाय. एक पाय हवेत आणि एक पाय रोवला आणि नटराज मुद्रा फटका खेळला आणि बॉल पाठवलाय. बॅटिंग करताना सचिन माने यांनी 6 धावेंसाठी. शरीरापासून फार दूर असणारा बॉल फ्री हिटच्या बॉलचा घेतलाय. पुरेपूर समाचार. आता गोलंदाजांसमोर बऱ्याचशा अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. सुरुवातीचा 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर गोलंदाजांसाठी फार चांगला होता, परंतु आता बॅटिंग टीम साठी खेळ चांगला होतोय. कमी गतीचा बॉल समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊ शकणार नाहीत. हा नो+6 अशा धाबा मिळतील तब्बल या बॉलच्या पाठीमागे. तब्बल 7 मोठ्या फटक्यांचा सचिन यांचा कहर आणि टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमच्या धावसंख्येला आलाय आता एक चांगला बहर. आणि हाय बॉल पाठवलाय सचिन माने यांनी फुलटॉसला बीमरला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. सचिन माने नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग करत आहे, जबरदस्त बॅटिंग. आज धडाकेबाज बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय मानेवाडीच्या सचिन माने यांनी. बॅटिंग करताना तब्बल 22 वरती बॅटिंग करतोय. एका बाजूला किरण पुन्हा तयार. क्षमता आहे, प्रतिभा आहे. हा फुल टॉस बॉल फ्लॅट जाईल का सीमा पार? तर हो, बॉलने शोधलाय गॅप. हा आणखीन एक नो बॉल. त्याच्यावरती 4 धावा मिळतील तब्बल 5. दादा बॉय साठी आता सर्व काही गोष्टी आता उलट्या होतात. एका बाजूला सचिन माने यांनी विजेसारखी लकलकणारी बॅटिंग करायला सुरुवात केली. आता पर्याय निवडलाय सोनावडे गावचा. गोलंदाजी मार्ग वरती विजय जाधव. ओव्हर नंबर 3 ला पूर्ण करण्यासाठी आणि शेवटचे 5 बॉल टाकण्यासाठी. धावसंख्या 36, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. एका बाजूला दादा बॉयज. आता गोलंदाजी मार्गवरती विजय जाधव तयार होतील. शेवटचे 5 बॉल. एका बाजूला सचिन माने बॅटिंग साठी तयार. कमी गतीचा बॉल येऊ दिला, त्यानंतर या बॉलला हुक केलंय आणि क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 की 6 साठी पंच पाहणी करताना पंच सांगतायत की या बॉल वरती मोहर लागली. ती 4 धावांची. मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा मानेवाडीच्या सचिन माने यांनी. हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि बघता बघता धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. क्रीजच्या खोलीचा अगदी चांगला वापर केला आणि त्यानंतर या बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगला 4 धाब्यांसाठी. वैयक्तिक बॅटिंग करताना धावसंख्या 42 आहे. आपण करेक्शन करूया, याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यावी. टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवणारा बॉल डॉट आलाय आणि पुन्हा एकदा आपण दोन्ही संघांचे या ठिकाणी लक्ष वेधून घेऊया. स्कोअर बोर्ड आहे तो 40च धावा आहे, त्याच्या पण नोंद घ्या. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा क्रीजच्या खोलीचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे मागितली होती दात, परंतु आला तो डॉट. मनोबल वाढवणारा विजय जाधव यांचा हा बॉल कमी गतीचा आहे. 8व्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जातील, बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतात. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. खेळाडू तिकडे स्किड झाले. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही मजा आहे. वॉटर पार्क मध्ये तुम्हाला जायची गरज नाही. तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळा. बरेचसे खेळाडू स्लाइडचा आनंद घेतात, घसरतात आणि घसरल्यानंतर बरेचसे पुढे जातात. धावसंख्या आता 42 आहे. 1 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलाय. विजय जाधव यांचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत गोलंदाजी केली, चांगल्या प्रकारचे बॉल हाताळलेत. एकच मोठा फटका त्यांनी आतापर्यंत खर्च केलाय. बॅटिंग मध्ये सायकलला सचिन माने. हाई कमी गतीचा बॉल, त्याला ओळखला आणि तो पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान सचिन माने यांचा टीमसाठी 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. बॉलने घेतली भरारी. सचिन माने यांचा फटका होता हा भारी आणि मोठ्या फटक्यांची ललकारी मैदानाच्या आतमध्ये सचिन माने यांची.
बघता बघता सचिन माने 38 वरती जाऊन पोहोचलेले आहेत बॅटिंग करताना. आडव्या बॅटचा हा टोला आणि सचिन माने यांचा बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये. याच ओव्हरमध्ये अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. विजय जाधव, ही महत्वाची विकेट आहे सचिन माने या नावाची. धावसंख्या 48, वैयक्तिक 38 धावांचा झुंजार खेळ मानेवाडीचे सचिन माने मैदानाच्या आतमध्ये करतायत. एका बाजूला आता विजय जाधव यांना शेवटचा चांगला बॉल टाकावा लागेल. संघ दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये आणि ती महत्वाची विकेट कोणती आहे तर ते नाव आहे सचिन माने. क्षमता आहे, प्रतिभा आहे, विजय जाधव यांच्याकडे चांगली गोलंदाजी करू शकतात, परंतु आज त्या आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. शेवटचा बॉल, शेवटच्याही बॉल वरती दिलाय तडाका आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आपली झलक सबसे अलग, बॉल सीमा पार, षटकार. सचिन माने आणि सचिन माने मैदानाच्या आतमध्ये. या बॉलची कहाणी, फटका होता तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये सचिन माने नावाची सुनामी. बॉल सीमा रेषेच्या पार आणि तब्बल या ओव्हरला रोशन कळवत आहेत की तब्बल 37 धावा दादा बॉयजने खर्च केलेल्या आहेत आणि सचिन माने यांचा खेळ बहरलाय. काय धडाकेबाज बॅटिंग गेली, धुडगूस घातला मोठ्या फटक्यांचा. विजय सारखी लकलकणारी बॅटिंग सचिन माने. 44, पहिलं वहिलं अर्धशतक येणार का पर्व क्रमांक 3चं. एका बाजूला 54 वरती 1, 3 षटकांचा खेळ संपलाय, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. षटक क्रमांक 4, सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर दादा बॉय साठी चांगला होता, कारण या टीमने पहिल्या 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा दिल्या होत्या, टॉस जिंकला होता. लॉंग ऑनला खेळलेला बॉल क्षेत्ररक्षक येतील का तर हो, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सुरुवात ओव्हर नंबर 4 ची चांगली झाली आहे. आणि 32 शिरा रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चं अर्धशतक आलंय पहिलं. मानेवाडी या गावाकडून खेळाडूचं नाव आहे सचिन माने. आज दिवसा फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये मानेवाडीच्या सचिन माने यांनी शिंपलंय आणि बॅटिंग करताना 32 शिरा रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चं पहिलं अर्धशतक झळकवलं. एकदा जोरदार टाळ्या मानेवाडीच्या सचिन माने यांच्यासाठी. काय आज खेळ केलाय, आज दिवसात चांदणं मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. बॅटिंग करताना सचिन माने यांनी येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलंय. उजवास्तीच्या बाहेरचा असणारा बॉल, पंचांनी सांगितलंय की हा वाईड आहे, दिशाहीन आहे, खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा आहे, 1 फ्रॉम दी ओव्हर आहे. आणि बऱ्याचशा अडचणी दादा बॉयज या टीम समोर उभ्या राहिलेल्या आहेत. या अडचणीतून दादा बॉयजला मार्ग काढावा लागेल. ही ती महत्वाची विकेट आहे सचिन माने नावाची. पहिल्या डावामध्ये या नावाच्या भोवती फिरतोय पहिला डाव. बॉल निघालाय लॉंग लेगला, क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची असेल ना तर दुःखाची दरी पार करावी लागेल. आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली आणि धावा मिळाल्या. बॉलच्या पाठीमागे 4 आला तो चौकार. एक संधी मिळाली होती दादा बॉयजला, सचिन माने यांचा झेल सुटला. त्यानंतर रनआउटसाठी संधी होती, परंतु संधीचं सोनं दादा बॉयजला करता आलं नाही. आणि त्यानंतर सचिन माने यांनी दाखवलेला या मॅच मध्ये उपद्रव आपण पाहिला. बॅटिंग करताना कुठलेल्या 54 धावा टीमची टोटल आहे आतापर्यंत 66 वरती 1. 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ बाकी. सचिन माने मैदानाच्या आतमध्ये 32 शिरा रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चं पहिलं अर्धशतक ज्यांनी झळकवलंय ते स्ट्रायकर एंडला होते बॅटिंग मध्ये. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न होईल का तर निश्चित स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होणार आहे, कारण सचिन माने चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगला सूर गवसला आणि तेच मैदानाच्या आतमध्ये केलंय. परंतु एका बाजूला शंकरांना चांगले बॉल टाकावे लागतील. पाठीमागे काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न गोलंदाजी करताना शंकरांना करावा लागेल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आज कौशल्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल.
पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता, क्रीजच्या खोलीचा वापर केला होता. खेळाडू येत आहेत फाईन लेग वरतून, बॉल पर्यंत पोहोचले. फेक कोणत्या एंडला, तर स्ट्रायकर एंडला केली. त्यानंतर हर्षल यांनी फेक नॉन स्ट्रायकर एंडला केली. पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. फलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये होतील रनआउट. फलंदाज सूरज येतील माघारी. स्कोअर बोर्डमध्ये फक्त एकच धाव घेतली जाईल आणि यानंतरचा टॉस अनाऊन्स केला जाईल. मॅच क्रमांक आहे 5 यानंतरची. MV टायगर्स विपक्ष अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स आपल्यामध्ये होणार आहे पुढची मॅच. 32 शेळा रबर बॉल प्रीमियर लीगची रंगत पहिल्या दिवसापासून आता वाढत चाललेली आहे. बऱ्याचशा घडामोडी झाल्या. पहिला अर्धशतक आलेलं आहे. म्हणजे या गोष्टी आता इथून पुढे बदलतील. याही गोष्टींची आपण चर्चा करूया. शेवटचा बॉल बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये या बॉलला फक्त दिशा दिली आहे. अप्पर कटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक जातील, बॉलचा पाठमोरा करतील आणि याही बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? मनसुबे आहेत का? तर हो, तिसरीचा प्रयत्न केला जाईल कारण स्ट्राईक सचिन माने घेणार आहेत. त्यामुळे तिसरीचा प्रयत्न केला आणि त्यांनी हे संकेत दिले. धावसंख्या आहे षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमची धावसंख्या आपण लगेच सांगूया. थोडंसं करेक्शन करूया. जे धावसंख्येमध्ये आहे ते करेक्शन केलं जाईल आणि ती धावसंख्या दोन्ही टीम पर्यंत पोहोचवली जाईल याची आपण दक्षता घ्या. धावसंख्येमध्ये थोडंसं करेक्शन आहे. दोन्ही संघांना आपण या ठिकाणी सूचित करूया. 12वे खेळाडू त्याची पाहणी करतायत आणि जशी मात्र योग्य धावसंख्या आमच्यापर्यंत येईल आम्ही ती पोहोचवतो. धावसंख्या 75 धावा धावफलकावरती आहेत प्रथम बॅटिंग करताना. माफ करा, 74 आहे. 74 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण करेक्शन करूया. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता बाकी आहे. शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय? बॅटिंग करणारा टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ कुठपर्यंत मजल मारेल आणि कुठपर्यंत दादा बॉयज संघ या संघाला थांबवेल या गोष्टी पाहाव्या लागतील. पहिल्या षटकापासून सुरू झालेला खेळ आपण पाहिला ना, दादा बॉयजचा फार बहरदार होता, परंतु त्यानंतर चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने केलेली बॅटिंग आपण पाहिली. अंतिम षटक संदीप यांनी आपल्या नावी घेतले. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. षटक क्रमांक 5. फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला माफी नाहीये. फुलटॉस बॉल वरती घेतलेला आस्वाद. बॉल सीमा पार. मेजवानी वरती मारलाय ताव आणि बॉल पाठवलाय सीमा पार. ओव्हर नंबर 5चा पहिला बॉल पाठवलाय. बॅटिंग करताना सचिन माने आणि सीमारेषा पलीकडे. फुलटॉसला योग्य न्याय. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीवरती सचिन माने यांनी ताव मारलाय. ज्या दिवशी दिवस तुमचा असतो ना, जिथे तुम्ही बॅट फिरवता ना तिथेच बॉल पडतो. म्हणजे आज सचिन माने यांचा दिवस आहे कारण झेल त्यांचा सुटला. त्यानंतर त्यांनी चांगली बॅटिंग केली. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार असंही म्हटलं जातं आणि आज सचिन माने यांचे स्टार चांगले आहेत. ऑन साइडला हाई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी सचिन माने नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांचा सपाटा लावलाय सचिन माने यांनी. बॅटिंग करताना 72 धावा कुठलेल्या आहेत. छोट्या उसळीचा बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. ताकदीचा वापर करत 6 धावेंसाठी बॅटिंग करतात. 72 वरती 21च बॉल खेळलेले आहेत. शतक येईल का? अजूनही तब्बल 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सचिन माने आज वेगळ्याच रंगात, वेगळ्याच ढंगात. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर डॉट आला आणि निश्चित टॉस मध्ये मित्रांनो काय झालं होतं ना, याची आपण चर्चा पुन्हा करूया. ज्यावेळेस टॉस दादा बॉयजने जिंकला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही 60चं वगैरे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू, परंतु सचिन माने यांनी सांगितलं की आम्ही 90चं टार्गेट देऊ आणि त्याच दिशेने त्यांनी वाटचाल केली. 86 बनवलेले आहेत.
म्हणजे टॉसमध्ये जे काही वक्तव्य सचिन माने यांनी केलं ना त्याच्यावरती सचिन माने आणि टीम आता खरी उतरतीये, परंतु उजव्या स्ट्रीच्या बाहेरचे कमी गतीचे बॉल आणि त्याचा बोलबाला गोलंदाजी करताना संदीप यांचंही कौतुक करावं लागेल. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि खरं तर अनुभव काय असतो हे त्यांनी 2 बॉलच्या पाठीमागे दाखवले. गोलंदाजी करताना संदीप चांगली गोलंदाजी करतायत. याच प्रकारचे बॉल टाकावे लागतील. 86 वरती 2 बॉलचा खेळ बाकी. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. शेवटचे काही बॉल संदीप यांनी काय टाकलेले आहेत, चांगले टाकलेत आणि त्याचं कौतुक आपल्याला करावं लागेल. चांगली गोलंदाजी, म्हणजे अशा प्रकारची गोलंदाजी मधल्या काही षटकांमध्ये होणं फार महत्त्वाचं होतं, परंतु ते काम अंतिम षटकामध्ये संदीप करतायत. 2च मोठे फटके खर्च केलेले आहेत, बाकीचे बॉल चांगले. शेवटचा बॉल 86 वरती 2. मध्ये अडवण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय. फेक कोणत्या एंडला केली जाईल तर निश्चित फेक नॉन स्ट्रायकर एंडला केली जाईल. प्रथम बॅटिंग करताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने बनवल्या धावा 88 आणि विजयासाठी लक्ष दिलेलं आहे 89 धावांचं टीम दादा बॉयज या टीमसाठी. परंतु मित्रांनो सचिन माने यांची आजच्या दिवसातली सर्वाधिक मोठी वैयक्तिक धावसंख्या 74 आवडली असेल ना तर एकदा या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या. 74 धावांची आजच्या दिवसातली वैयक्तिक सर्वाधिक मोठी धावसंख्या मानेवाडीच्या सचिन माने यांच्या बॅटमधून 74 धावा, तब्बल 2 चौकार आणि 7 षटकारांचा होता त्यांच्या खेळामध्ये समाविष्ट. 296चा स्ट्राईक रेट, हीच ती बॅट होती आणि पहा त्याच बॅटने कुठल्यात आणि तब्बल 74 धावा. आज चांगला खेळ केलाय, परंतु अर्धा डाव संपलाय, अर्धा डाव बाकी आहे. आपण करूया टॉस. एमव्ही टायगर्स विपक्ष अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स यांच्यामध्ये होतोय नाणेफेकीचा कौल. हॅलो चेक. चला टॉस या ठिकाणी केलं जाईल. टीम एमव्ही टायगर त्याचबरोबर टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट आणि टॉससाठी मान्यवर सन्माननीय विकास अण्णा सावंत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करण्यात यावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि सन्माननीय अतिथी मान्यवर आदरणीय विकास अण्णा सावंत यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. चला टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स संघ आणि टीम एमव्ही टायगर या संघाचे संघनायक दोन्ही कॅप्टन्सना आम्ही विनंती करतोय की टॉससाठी या. आपण पाहतोय 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आणि सामना क्रमांक 5चा या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. चला टीम एमव्ही टायगर या टीमला शेवटचा कॉल असेल टॉससाठी या. टीम एमव्ही टायगर चला लगेचच टॉससाठी या. अमर मराठे आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा टॉससाठी. सावंतवाडीचे सन्माननीय विकास अण्णा सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. एमव्ही टायगर या टीमचा आहे कॉल. छप्पा आणि काटा असा हे कॉइन आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघाचा आहे कॉल आणि टॉस या ठिकाणी केला जातोय. टेल आहे कॉल आणि टॉस इथे जिंकलाय टीम एमव्ही टायगर या टीमनं आणि टॉस तुम्ही जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय खूप महत्त्वाचा असेल कारण की या अगोदरचा सामना तुम्हाला अगदी 7 धावांनी गमावा लागलाय, त्यामुळे ही मॅच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. टॉस तुम्ही जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर नाणेफेकीचा निर्णय काय असेल? आम्ही आता पहिली मॅच आम्ही हारलेलो आहे, तर आता ह्या मॅचला क्षेत्ररक्षण करून समोरच्या टीमला कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी टीमचा बॅटिंग लाईन पाहिला तर त्याने देखील या मॅचच्या या अगोदरच्या मॅचमध्ये 70 धावांच्या पर्यंत टार्गेट निर्माण केलं होतं आणि आता तुम्हाला त्यांना थांबवायचं आहे. किती धावांच्या पर्यंत तुम्ही थांबवाल? एक 50-60 धावांपर्यंत, कारण विजय पावले सर भन्नाट फॉर्ममध्ये आहेत, तर त्यांच्यावर विकेटवरती आमचं जास्त लक्ष असेल. थँक्यू. पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन केलाय. अगदी शेवटच्या अंतिम क्षणाला मॅच मात्र तुम्ही जिंकला आणि आता मात्र तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांचं टार्गेट द्याल? 70 ते 80 धावापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू, कारण स्कोर भरपूर व्हायला लागला आहे आणि चेस बी व्हायला लागला आहे, त्यामुळे आम्ही 70 ते 80 स्कोर बनवू.
या आयोजनाबद्दल काय सांगाल? आज 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं ही 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय आणि खास करून जर पाहिलं तर तुमच्यासारखे खेळाडू जे ज्या वेळेस 32 शिराळा आयोजित एखादी मोठी स्पर्धा असते त्या वेळेस 350 ते 400 किलोमीटरचा प्रवास करत या नवी मुंबईमध्ये दाखल होतात आणि आज टेनिस बॉल नंतर रबर बॉलची ही प्रीमियर लीग स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? अतिशय खूप सुंदर नियोजन आहे आणि वर्षातून एवढी मोठी टुर्नामेंट आम्हाला एक वेळेस खेळायला भेटते. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग खूप अतिशय आनंद होतो मुंबईला यायला. नाही तर जर क्रिकेट खेळायला नसतं तर मुंबईला आलोच नसतो आम्ही. पण फक्त मुंबई येण्याचं निमित्त म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेटसाठी ही मंडळी खूप महत्त्वाचं योगदान देते. तुमच्या टीमला देखील विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम सेंटर टॉस येथे जिंकला टीम MV टायगर विशाल भाऊ नायकवडे आणि महेशजी चोरमारे यांच्या संघ मालकीचा संघ आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अरुणदादा मोहिते स्पोर्ट अरुणदादा मोहिते यांच्या संघ मालकीच्या संघाला. जाऊयात दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात. ऐकूयात संतोष देसाई सर यांची वाणी आणि त्यांच्याच वाणीतून ऐकूयात बहारदार ही कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण अगदी मैदानातून टॉस करताना आपण पाहिलं प्रवीण महाराज यांच्या माध्यमातून टॉस करण्यात आला आणि आपण लगेचच मॅचकडे वळणार आहोत. कारण पहिल्या पारीमध्ये सचिन माने अप्रतिम बॅटिंग केली. मानेवाडी गावचे खेळाडू आहेत आणि पहिलं अर्धशतक 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 मध्ये कोणत्या गावच्या माध्यमातून आलं तर ते गाव आहे मानेवाडी. सचिन माने अप्रतिम बॅटिंग 74 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल शॉर्ट बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल निघून चाललाय अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 29 चेंडू आणि 89 धावा इथून पुढे करायच्या आहेत. तुम्ही स्पर्धा पाहताय 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ही रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा अप्रतिम स्पर्धा आपणा सर्वांनाच पाहायला मिळते. मॅच क्रमांक 4 आपण सर्वजण पाहतोय आणि एक चांगल्या दर्जाचं उच्च दर्जाचं आयोजन 32 शिराळा तालुक्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. हा बॉल खेळायचा होता वेगळ्या दिशेला, गेलाय वेगळ्या दिशेला. पॉईंट रिजनमध्ये अगदी क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत आपण जर पाहिलं तर धावा किती कंप्लीट होत आहेत तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत. यष्टीरक्षकाने अपील केली त्या ठिकाणी पंचांनी सांगितलंय रेफर केलंय TV अंपायरकडे आणि आता मात्र TV अंपायर त्या ठिकाणी हा निर्णय अगदी TV स्क्रीनमध्ये पाहून लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि ओम साई MTC लाईव्ह म्हटलं की दूध का दूध आणि पाणी का पाणी, क्लीन आणि क्लिअरिटीसाठी जाणले जातात. MTC वाईन ही सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आहे. हा निर्णय त्यांच्यापर्यंत आलाय. TV अंपायर शशी साटम सर त्या ठिकाणी पाहतील आणि हा निर्णय तुमच्यापर्यंत कळवतील. रनआउट स्वरूपामध्ये हा निर्णय आहे आणि तो निर्णय अगदी काही सेकंदांमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. निर्णय अगदी तुमच्यापर्यंत कळवला जाईल. पंचांनी सांगितलंय सेफ आहे. नॉट आउटचा इशारा आमच्या थर्ड अंपायर म्हणजे TV अंपायर यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला दत्ता आहेत, नॉन स्ट्राईकला हर्षल अशी जोडी. यावेळेस पहा खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला खेचून मारलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का पाहावं लागेल. परंतु हा बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवलाय. धावा किती असतील तर 2 धावा मात्र स्कोरबोर्डती अंकित होताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. 89 धावा तब्बल या मॅच मध्ये करायच्या आहेत. दादा बॉईज या संघाला, चिंचनेश्वर एलिमन या संघाने अप्रतिम फुलातून फलंदाजी केली. सचिन मान यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. शॉर्ट बॉल काय फटका खेळलाय. कव्हर्सला या बॉलला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. प्रेक्षकांच्या भेटीला बॉलला पाठवलाय. धावा मिळतील 6. सिक्सर. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 89 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न इथे दोन्ही बॅटर करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. हर्षल यांचा हा फटका ज्या पद्धतीने अगदी अप्परकट म्हणायला काय हरकत नाही, परंतु कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला एक दैदिप्यमान नेत्रदीपक फटका हर्षल यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 10 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. पुन्हा 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 हा फटका तुम्हाला दाखवला जातोय. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक सी कॉर्नरला होते त्या ठिकाणी. मोठी विकेट हर्षल यांना बाद केलाय. चांगला कॅच. कॅचेस विन द मॅचेस. अप्रतिम झेल पकडलाय आणि हर्षल हे बॅटर मात्र इथे आउट होताना पाहायला मिळत आहेत.
5 बॉल 10 धावा त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. चांगली स्पर्धा आपल्या सर्वांनाच पाहायला मिळते. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा रणसंग्राम आपण सर्वजण पाहतोय. 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. मॅच क्रमांक 4चा सर्वजण अनुभव घेतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खुल्या गटातील टेनिस विश्व क्रिकेटमधील नंबर 1 चे अष्टपैलू क्रिकेटर विजय पाऊले सर यांना आपण मागील मॅच मध्ये खेळतानाही पाहिलं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही त्यांनी पटकावला आणि त्या कारणाने 32 शिराळा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण जर पाहिलं ना तर एक चांगल्या दर्जाची आणि एक उच्च कोटीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. विजय हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. संतोष यांची चांगली गोलंदाजी, षटकार आलाय परंतु एक विकेट त्यांना प्राप्त होत. विजयला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 89 धावा रबर बॉल क्रिकेटमध्ये जास्तीच्या नाही आहेत. तुम्ही चांगल्या पद्धतीने जर धावा तुम्ही नक्की चेस करू शकता, परंतु एकाला मात्र सचिन माने यांच्या इनिंगचं उत्तर त्याच भाषेत द्यावं लागेल. पुलचा फटका सक्सेसफुल होतोय का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदाच गेले. काय कॅच पकडली, स्किड झाले, अगदी जमिनीवरती कोसळले, परंतु मित्रांनो हा झेल सोडलेला नाहीये. काय फटका होता, परंतु ज्या पद्धतीने ऑन साइडला लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, झेल पकडल्यानंतर त्यांचे दोन्ही पाय सटकले आणि इथे स्किड झाले, परंतु बॉल त्यांनी मात्र शेवटपर्यंत सोडलेला नाहीये. हाच व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी स्टेटसला रील्स बनवू शकतो, कारण एक चांगला अप्रतिम झेल पकडलाय. सागर थोराट यांचं कौतुक करावं लागेल. काय झेल त्यांनी पकडलाय आणि चॉईस प्लेअर म्हणून या स्पर्धेमध्ये ते खेळतायत. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आयकॉन किंवा चॉईस प्लेअर तुम्ही असता त्यावेळी जबाबदारी एक तुमच्या खांद्यावरती मोठी असते, परंतु सागर यांचं कौतुक करावं लागेल. सागर थोरात यांनी अप्रतिम झेल पकडला. स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहू शकता. ओमसाई MTC वाहिनी त्यांना स्क्रीनवरती दाखवते आणि तुम्ही अशा प्रकारचं काही चांगलं काम केलं ना की कॅमेरा वर्क किंवा कॅमेरामॅन तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि तेच ओमसाई MTC वाहिनी मैदानाच्या आतमध्ये अगदी मुख्य व्यासपीठावरून करताना पाहायला मिळते. सागर थोरात यांना दाखवलं जात आहे, कारण एक अप्रतिम कॅच पकडला त्याने, स्किड झाले, मैदानाच्या आतमध्ये कोसळले, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बॉल मात्र सोडलेला नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका 32 शिराळा प्रीमियर लीगचा खेळ. ही टॅगलाईन तुम्ही जर वापरली ना तर तुम्ही मॅचेस जिंकू शकता, या स्पर्धेच्या फायनल पर्यंत पोहोचू शकता. नवीन बॅटर आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला दत्ता आहेत. गोलंदाजी मार्कवरती अरुण आलेत. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडंसं कट केलंय, स्विंग केलंय. बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, गिरकी घेतोय आणि फलंदाजाची मात्र फिरकी घेतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 89 धावांचा जो डोंगर आहे ना, त्याला जर त्या डोंगराची तुम्हाला चिरपाड करायची असेल तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला या मॅच मध्ये करावी लागेल. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूलचा फटका खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक लांबून येत आहे, तोपर्यंत मात्र एकचा कॉल होता, एक कंप्लीट केली. दुसरीचा कॉल दिला, दुसरी कंप्लीट केली. या धावा महत्वाच्या असतील. एकेरी दुहेरी धावांना सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे आणि त्याच कारणाने या मॅच मध्ये 89 धावा तुम्हाला करायच्या असतील तर त्याचबरोबर चौकार आणि षटकाराला सुद्धा तुम्हाला महत्व द्यावं लागेल. गोलंदाजी मार्क होते अरुण यांना पाहताय. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत दत्ता. पाऊस आलाय, रिमझिम पडणाऱ्या या पावसाच्या सरी आणि त्यामध्ये क्रिकेटचा आनंद घेताना आमचे खेळाडू आणि प्रेक्षक. खुला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा सागर थोरात कोसळले, बॉलला अडवू शकले नाहीत. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार होतोय 4 धावांसाठी. क्या बात आहे. खूप चांगली स्लाइड. कोणत्याही तुम्हाला वॉटर पार्कला जायची गरज नाही. मग वेट एन्जॉय असेल, इमॅजिका असेल, तुम्हाला स्लाइड करायच्या असतील तर पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. सागर थोरात यांना तुम्ही पाहू शकतात. ही खूप चांगली स्लाइड होती. पावसाचा आनंद घेताना ते पाहतायत आणि वा क्या बात आहे. खूप सुंदर
ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क ओमसाई एमटीसी, क्या बात आहे, अप्रतिम काम. यावेळेस मोठा स्ट्रोक आहे आडव्या बॅटनी, फ्लॅट पॅरलल, अप्रतिम स्ट्रोक. बॉलला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीनं. 6चा पाडा येतोय, षटकार. जबरदस्त फलंदाजी तुम्ही पाहताय सावकार. आणि त्यानंतर या बॉलवरती तुम्ही पाहू शकता शॉर्ट आर्म पुल, शॉर्ट आर्म जाम केला आडव्या बॅटनी, फ्लॅट स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक. 6 धावांसाठी. धावा 89 मी मगाशीच म्हटलं की होऊ शकतात. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या अशी नाही ती मात्र चेस केली जाऊ शकत नाही. फक्त तुम्हाला त्या धावसंख्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं गरजेचं असेल आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये दत्ता करतायत. यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका खेळायचा होता पाठीमागे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये त्या ठिकाणी. एसटी रक्षक कोसळले. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये 1हून 1 खेळाडू चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतायत. बॉलरचा बॉलिंग तुम्ही पाहिली, चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली. बॅट्समननी खूप चांगले रन्स बनवलेत. एक अर्धशतक आलंय सचिन माने, मानेवाडी गावचे खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून विजय पावले यांच्या माध्यमातून एक चांगली इनिंग या ठिकाणी खेळण्यात आली. फलंदाजांचा बोलबाला राहिलाय स्पर्धेमध्ये, तितकाच गोलंदाजांनाही या ठिकाणी या स्पर्धेमध्ये प्रभावित केलाय. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल होता, खेळलाय कव्हर्सला, डीपला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 25 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 18 चेंडू आणि 64 धावा स्क्रीनवरती त्या ठिकाणी दाखवल्या जात आहेत. टोटल धाव संख्या आपण जर पाहिली 25 वरती 2, 18 चेंडू आणि 64 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजन टीमचं. मग अध्यक्ष बबलू पाटील सर असतील, आमचे विजय सर असतील, त्याचबरोबर आमचे अमर मराठे, अमर माने असतील, त्याचबरोबर या संपूर्ण कमिटी मधले सर्व पदाधिकारी असतील. या सर्वांचंच कौतुक करावं लागेल कारण एक उच्च कोटीची जबरदस्त स्पर्धा आपणा सर्वांच्याच भेटीला घेऊन आले. आणि ही स्पर्धा क्रिकेटची पंढरी, भूमिपुत्र मैदान, नवी मुंबईचं लॉर्ड्स म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. आणि हेच मैदान खऱ्या अर्थाने 32 शिराळा तालुक्यातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्याचं काम कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलं. आता गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 साठी गणेश आलेत. स्ट्राईक एंडला बॅटर मात्र दत्ता. यावेळेस पहा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. 18 चेंडू 63 धावा. समीकरण आपण जर पाहिलं ना तर 21 धावा पर षटकाच्या पाठीमागे करायच्या आहेत. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये या धावा होताना आपण नेहमी पाहिल्यात. दत्ता चांगली बॅटिंग करतायत. दत्तांच्या बॅटमधून पुन्हा एकदा फ्लॅट स्ट्रोक खेळलाय त्यांनी. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक तर घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी रन घेत असताना एकाला परतावं लागेल कारण दत्ता यांना अधिकची स्ट्राईक करायची होती. त्या कारणाने नॉन स्ट्राईकरचे बॅटर मात्र त्या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज आपण जर पाहिलं तर विजय बाद होताना पाहायला मिळत आहेत. 27 धावा, 3 विकेट इथे जाताना पाहायला मिळत आहेत. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमच्या संघमालक आपण जर पाहिलं तर सचिन पाटील साहेब, निलेश पाटील साहेब आणि अक्षय पाटील साहेब एका बाजूला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दादा बॉईज म्हटलं की आपल्या सर्वांचेच लाडके आणि लोकप्रिय संघ मालक शंकरदादा मोहिते यांची टीम. ओ बॅकफुटला गेले, कट शॉट खेळायचा होता परंतु पायांची बिलकुल हालचाल नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क इम्पॉर्टंट आहे. जेवढं मोबाईलमध्ये नेटवर्क इम्पॉर्टंट तेवढं क्रिकेटमध्ये पाय हललेले नाहीयेत. विदाउट पाय हलता तुम्ही कोणताही स्ट्रोक खेळू शकत नाहीये. वाईट बॉल आलाय त्यामध्ये. 28 धावा 28, 28 धावा स्कोरबोर्डती लागतात. 89चा पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा फटका पहा, वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. वा, दत्ताची बॅटिंग अप्रतिम. आला रे आला, दत्ता आला. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटकार
रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने हवेमध्ये दोन्ही पाय आणि त्यानंतर अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये बॉलला स्लॅश केलं, ओव्हर द पॉइंट केलेला हा फटका आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका म्हणायला काही हरकत नाही. दत्तासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 89चा पाठलाग करतोय मैदानाच्या आतमध्ये. दत्ताने हार मानली नाहीये या मॅच मध्ये. 89 धावा क्रिकेटमध्ये होऊ शकतात, या मॅच मध्ये होतील का? ओ फुल टॉस बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांकडे अपील केले, त्या ठिकाणी 2चा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. एकावरती समाधान मांडलंय. 22 स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. प्रयत्न चांगले आहेत, प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्की भेटेल आणि ते मैदानाच्या आतमध्ये दत्ता करतोय. 89 धावा. सचिन माने तब्बल 74 धावांची वैयक्तिक केली, त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दत्ता देतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला पण जर बॅटर पाहिलं, संकेत आहेत. 15 चेंडू 54 धावांची तब्बल गरज आहे या मॅच मध्ये. धावा होऊ शकतात. सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह बॅटिंग हवी आहे. हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र आपण पाहिलं डॉट बॉलची सांगता. दत्तांना स्ट्राईक हवी आहे आणि क्रिकेटमध्ये ते खूप महत्वाचं आहे. स्ट्राईक तुम्हाला देणं गरजेचं असेल, कारण जो बॅटर चांगल्या फॉर्ममध्ये आहे, इन फॉर्म बॅट्समनला तुम्हाला अधिकची स्ट्राईक द्यावी लागेल. इथे मात्र डॉट बॉल आलाय. आता 14 बॉलमध्ये 54 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. दादा बॉईज या संघासाठी चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. लेग साईडला पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रयत्न अपुरे पडलेत. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न होतोय का? हो होतोय. इथे 3 कंप्लीट झाल्यात. चौथीचा प्रयत्न 4 धावा कंप्लीट केल्यात. 5वीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. ये क्या हो रहा है? थोडंसं क्षेत्ररक्षणाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग तुमची जितकी महत्वाची आहे ना मित्रांनो, तेवढंच क्रिकेटमध्ये फिल्डिंगलाही खूप महत्वाचं आहे. आणि 4 धावा तब्बल स्कोरबोर्डमध्ये आम्ही ऍड करू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागतायत त्या 39 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागतायत आणि 13 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल इथून पुढे या मॅच मध्ये. दत्ता चांगली बॅटिंग करतोय, त्याला मात्र संकेत अप्रतिम साथ देतोय. एक षटकार ठोकावा लागेल. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर समीकरण थोडंसं सोपं होईल. 50 ची गरज आहे. 13 चेंडू 50 धावा. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची कडा यष्टी रक्षकाने टिपलाय. सेल संपलाय खेळ संकेतचा. इथे विकेटचं पतन होत आहे. विकेट क्रमांक 4 तंबूच्या आसऱ्याला खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून बोट फिरवली. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा लागली नाही. बाकी काम यष्टी रक्षकाने त्या ठिकाणी करताना पण पाहतोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 25 धावांची 50 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटका मागे 25 धावा इथे करणं गरजेचं असेल. परंतु हे काम दत्ता करू शकतो, कारण त्यांनी ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळलेत त्याच्या बॅटमधून चांगले मोठे कडक कमालीचे स्ट्रोक आलेत आपण पाहिलेत. त्या कारणाने दत्तावरती भरोसा असेल. आता मात्र दादा बॉईज या टीमचे प्रेक्षकाने खेळाडू म्हणत असतील की दत्ता हे काम तू करू शकतोस. 25 ची गरज आहे. म्हणजे समीकरण आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये 25 पाहिजेत, परंतु कॅल्क्युलेशन टीम मध्ये चालू असेल की एका षटकामध्ये किती मारायचे आहेत तर 4 मारायचे आहेत. आता क्रिकेट चौकार आणि षटकारांचं झालंय. म्हणजेच 12 चेंडू मध्ये तुम्हाला 8 षटकार ठोकायचे आहेत. आणि हा कारनामा दत्तानी जर केला तर मात्र टीमचे मेंबर त्याला डोक्यावरून घेऊन नाचतील. 12 चेंडू 50 धावांची गरज आहे. दत्ता स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाज येत आहेत, सागर येत आहेत. सामना जबरदस्त आहे, कारण ज्या पद्धतीने दत्ता जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना अगदी ऑन असेल दादा बॉईज संघासाठी. सागर तयार होत आहेत. सामना क्रमांक 4 अप्रतिम सामना आपण सर्वजण पाहतोय. चांगली मॅच. पहिला बॉल वाईड आलाय. पहिला बॉल वाईड आलाय. दिशा चुकीची आहे. आउट ऑफ द लेग स्टंप. पंचांनी लगेच सांगितलं वैती सरांनी हा वाईड बॉल आहे. 49 ची गरज असेल इथून पुढे.
12 चेंडू 49 धावा 8 मारायचे आहेत भावा. पहिला आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय अलॉंग द कार्पेट. अगदी क्षेत्ररक्षक डीपला आहेत, सी कॉर्नरला पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सामना टाय झाला तर दोन्ही टीमला 1-1 पॉइंट दिला जाईल हे कमिटीच्या माध्यमातून पहिल्याच सामन्यामध्ये सांगितलंय, परंतु पल्ला अजून खूप मोठा आहे. तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करावे लागतील दत्ताला या मॅच मध्ये. पहिला आलाय, आता इथून पुढे 7 बाकी असतील या मॅच मध्ये. दत्ताची फलंदाजी अप्रतिम होते. ऑन साइडला खेळलेला दत्तांनी अप्रतिम क्वालिटी बेमिसाल स्ट्रोक 6 मिळतील. सिक्सर. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मी सांगितलं 12 मध्ये 8 मारायचे आहेत, आता 12 मधून 8 मधून 1 गेला मित्रांनो, 7 मारायचे आहेत. हे क्रिकेट आहे, चौकार आणि षटकारांचं रबर बॉल क्रिकेटमध्ये ते सोपं आहे. दत्ताची जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता बॉलिंग करणाऱ्या टीमला थोडासा मोकळा श्वास घेता येईल, कारण इथे डॉट बॉल आलाय. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमनी, कारण 89 धावा केल्यात, परंतु दत्ता मात्र मध्ये उभा आहे या विजयाच्या. चांगली बॅटिंग आतापर्यंत. हा फटका पहा, जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर कोपरखेरणे डीमार्टच्या दिशेने दत्ताने ठोकलेला अप्रतिम लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. 6 मिळतील. षटकार क्रमांक 2 आलाय, म्हणजे इथून पुढे 6 मारायचे. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 54 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. आणि दत्ता मात्र 13 चेंडू मध्ये 36 वर बॅटिंग करतायत. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ओम साई एमटीसी वाहिनी अप्रतिम दाखवते. पुन्हा हा रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. बॉल मारल्यानंतर दत्ता मात्र बॉलकडे शेवटपर्यंत पाहत राहिले. पाऊस आलाय. 54 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. यावेळी शॉर्ट बॉल समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड. फटक्यामध्ये आहे नजाकत क्लासिकल फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. धावा मिळतील 4. दत्ताची अप्रतिम बॅटिंग. काय बॅटिंग सुरू आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. एखाद्या मॅचची संध्याकाळी आरामशीर आपण हायलाइट्स पाहतो त्या पद्धतीने तुम्ही या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेताय. पुढचा बॉल यावेळेस पहा, चांगला बॉल आहे का पाहावं लागेल. पंचांनी सांगितलं इट्स वाईड बॉल. एक अतिरिक्त बॉल पुन्हा एकदा दत्तांना खेळायला मिळेल. 59 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 7 चेंडू आणि 30 धावा. मॅच ऑन आहे. शेवटच्या बॉलवरती एक षटकार आला तर 6-24 राहू शकतात. पावसाची हजेरी या मॅचला. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. बॉल पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत मात्र, परंतु 1 मिळेल. जोरदार पाऊस येताना पाहायला मिळतोय, परंतु काय स्पर्धा राहिली. अप्रतिम स्पर्धा. काय मॅचेस राहिल्या. बॅट्समन असतील, बॉलर असतील, फिल्डर असतील, एन्जॉय करताना संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा हा रणसंग्राम. अप्रतिम स्पर्धा. पावसाच्या रिमझिम नव्हे तर मुसळधार पडणारा पाऊस आणि त्यामध्ये क्रिकेट पाहताय. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ची लाजवाब स्पर्धा. 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 29. 5 षटकार मारायचे आहेत. आता रिंकू सिंग बनावं लागेल. रिंकू सिंगनी मारलेले ते 5 षटकार आता मात्र दत्ता यांना आठवावे लागतील. आणि हे 5 षटकार या पावसामध्ये जर मारले तर येणाऱ्या 365 दिवस दत्तांना मात्र लक्षात ठेवलं जाईल. सचिन गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न समोर. पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. एसटी रक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. बॉल अडवतील का पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. काय पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये हा क्रिकेटचा आनंद सर्वच आमचे प्रेक्षक घेत आहेत, क्रिकेट चाहते घेत आहेत. ओम साई एमटीसी वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांचंही कौतुक करावं लागेल.
तुमचंही मनापासून आम्ही आभार मानतोय, कारण तुम्ही पाहताय बत्तीस शिराळा प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. ओमसाई MTC लाईव्ह ही प्रेक्षक ही वाहिनी, आणि या वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, कारण ही ओमसाई MTC लाईव्ह वाहिनी पाहिली ना तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक क्रिकेट स्पर्धा या वाहिनीच्या माध्यमातून केल्या जातात. वाहिनी आपली आहे, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. पुढचा बॉल, हा बॉल टप्पा पडल्यानंतर अति वेगाने चाललाय. चांगली बॉलिंग सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र डॉट बॉल आलाय. आता 4 चेंडू 27 ची गरज आहे. एक्केचाळीस वरती बॅटिंग करतात, म्हणजे दुसरं अर्धशतक येऊ शकतं हे स्कोररच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. हा फटका जर खेळायचा होता, समोर खेळायचा होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 चेंडू 27 धावा. सचिन यांनी बॅटिंग अप्रतिम केली आणि त्यानंतर गोलंदाजी सुद्धा अप्रतिम करताना सचिन माने यांना आपण पाहतोय. 3 चेंडू 27 धावांची गरज. दत्ता स्ट्राईक एंडला. बॅट्स पहा पुन्हा एकदा हातातून सटकले. बालंबाल वचवलेत आमचे वैती सर. आणि पावसामध्ये तुम्हाला चित्र पाहायला मिळते. पहा, तुम्ही पाहू शकता बॅट हातातून सटकल्यानंतर जे पंच आहेत स्क्वेअर लेगला वैती सर, आणि ते मात्र वाचलेत त्या ठिकाणी. आणि या गोष्टी तुम्हाला रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. परंतु सामना अप्रतिम राहिला. दत्ताची बॅटिंग खूप चांगली राहिली. सामना थोडासा हातातून निष्ठत चाललाय. दत्ता बांबवडेकर आणि गाव आहे मांगले. क्या बात आहे. ओ, इथे पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि क्लीन बोल्ड झालेत आय थिंक. बॅट्समन ज्या पद्धतीने आपण पाहिलं, हा सामना अप्रतिम राहिला. परंतु दत्ता बांबवडेकर यांचं कौतुक करावं लागेल, जे मांगले गावचे आहेत. जबरदस्त बॅटिंग केली, परंतु संघाला विजय प्राप्त करून देता आलेला नाहीये. 1 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. बॅटर लगेच चला मैदानाच्या आतमध्ये. आणि नवीन होणाऱ्या मॅचचे दोन्ही संघातील खेळाडू आपण रेडी राहा मित्रांनो. अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका, कारण यानंतर आम्हाला 4 मॅच कव्हर करायचे आहेत, तब्बल 4 मॅच. त्यासाठी वेळ लागेल. 5 षटकांचे सामने आपण सर्वजण पाहतोय. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळते. शेवटचा बॉल, अंतिम बॉल आहे या मॅच मध्ये. आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने हा सामना जिंकलाय. अप्रतिम बॅटिंग सचिन माने यांनी केली आणि गोलंदाजी सुद्धा अप्रतिम केली. सचिन माने ज्यांनी तब्बल 74 धावा ठोकल्या. या संपूर्ण स्पर्धेमधील उच्चांक वैयक्तिक धावसंख्या 74 ठोकली. अर्थातच प्लेयर ऑफ द मॅच सचिन माने. धावा आहे 74. अर्धशतक ठोकलं. त्यांना विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती या. परंतु दादा बॉईज टीम अप्रतिम खेळलात. दत्तानी चांगली बॅटिंग केली, त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला, सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल सचिन माने, ज्यांनी 74 धाबांची बहारदार खेळी केली आणि या मॅचचा ते हिरो राहिलेत. आणि आदरणीय साईदत्त परिवाराचे सर्वा सुरेश भाऊ रांजवाने यांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण देणार आहोत सामनावीराचा किताब. ज्या पद्धतीनं नाणेफेकीसाठी आले ॲज अ कॅप्टन आणि सांगितलं की आम्ही 90च्या आसपास धावसंख्या जमवू, आणि ते करत असताना स्वतःचं 100% योगदान दिलं. माने या ना माने, परंतु सचिन माने राहिलेत. या मॅचचा हिरो त्यांना दिला जाईल आदरणीय सुरेश भाऊ रांजवन यांच्या शुभास्ते सामनावीराचा किताब. चला या सचिन माने.